आणि इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. यानंतरचं सत्र आपण सुरुवात करूया. आणि केवढा सन्मान केला आईचा. असे सगळ्या त्या लोकगीतांमधून लोकगीतांचा लहेजा असलेल्या व्यावसायिक गाण्यांमधून असं जे जेव्हा होतं तेव्हा वाईट वाटतं मला की आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलांसारखा झेलावा. तिने टाकलेला शब्द फुलांसारखा झेलावा. जोरात टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही. एक विनंती करेल, आवडलं तर टाळ्या वाजवायच्या, नाही आवडत शिव्या द्यायच्या. हा शिव्या तोंडावर नका, मनामध्ये फारच आधी वाटलं तुम्हाला तर ज्यांच्या नावातच आनंद आहे असे आमचे गुरुजी, ज्यांनी कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, वाडा, अंबरनाथ, बदलापूर आणि बदलापूरच्या बाहेरपर्यंत मागणीपर्यंत माझ्यासाठी खूप लेकरं घडवली. त्या बापाला विनम्र अभिवादन करतो, कृतज्ञपूर्वक त्यांना सलाम करतो. हे तर तुझं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. हे तर तुझं देणं आहे. म्हणजे मी काय उल्हासनगरला नव्हतो, कॉलेजला नव्हतो, पण सरांची प्रचंड ख्याती होती. इतकी ख्याती होती की त्यांना ऐकण्यासाठी लोक, विद्यार्थी तडफडायचे. त्यातला मी एक आहे. माझ्यासोबत जो प्राध्यापक आहे प्रकाश खंडारे, त्याला सर शिकवायचे आणि सातत्याने तो म्हणाला, जाता तुम्ही तर माझ्या वतीने पण सरांचं तुम्ही वंदन करा आणि सरांना सांगा प्रकाशने तुम्हाला नमस्कार सांगितला आहे. इतक्या लेकरांना घडवणारा हा बाप माणूस आहे. याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या सगळ्या लेकरांना काही लेकरं आली येणार होती, अडचणीमुळे येऊ शकली नाही. खूप पाऊस पण चालू आहे मध्येच. आम्ही चिमणीपाड्याचा कार्यक्रम केला, पण शब्दाला जागलं पाहिजे. ज्या बाप माणसाने शब्दांची ओळख आपल्या उजळी दिली त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे. त्यासाठी मी ते आलो. हे तर तुझं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. हे तर तुझं देणं आहे, मी फक्त सांभाळतोय. तू दिलेलं दोन्ही हाताने उधळतोय. तू दिलेलं दोन्ही हाताने उधळतोय. श्रीपाद जोशी सरांनी तर खूप लेकरं घडवली महाराष्ट्रामध्ये. खूपदा तुम्हाला ऐकलंय, बसूनच ऐकलंय. आज तुम्ही मला ऐकताय. यापेक्षा मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही. यापेक्षा मोठा पुरस्कार आशिष कोणताच असू शकत नाही की सर मला आज ऐकताय आणि लेकरासारखं बाहेर भेटल्यावर लेकरासारखं जवळ भेटलं. मला कल्याण मला कल्याणमध्ये खूप खूप असं पेरलं गेलंय. संत सरांचं नाव, आमच्या रवी लाखे मित्राचं नाव ते सरांनी घेतलं. त्याचं मूळ कारण असं आहे, यांनी खूप दिलं आहे पण आता यांना द्यायची आपली वेळ आहे. म्हणून वाढदिवसाची कविता माय काही जाणली तुझ्यासाठी ही शब्दांची गोंधळ तुझ्यापुढे प्रीती करतो. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाची गोळी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. एका फाटक्या चादरीमध्ये आलेला कल्याणला अनंत नावाचा बाप आणि त्याला पूर्ण सहकार्य करणारी माय. तू मधाची गोळी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करम लिवान, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनन. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराच
तू आई, मिळ मला नवी वाट, खूप सोसले तू आई, मिळ मला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावानं नव्या युगाची पहाट, व्हावी तुझ्याच नावानं नव्या युगाची पहाट, तुझ्या कपाळीचा डाग माझ्या खामन पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या खामन पुसावा, नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. माझ्या तब्येतीचं कारण सांगितलं जातं, पण इथे सगळ्यांना बोलवायचं कारण काय माहिती आहे ना, सिंबा दादा खूप गुढ्या पडल्या अंतर्मनात. तुम्ही जे बोललात ना ते खरंच आहे की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या, नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. दोघांना सातत्याने वाटतं की ही स्त्री सरळ करूया, गुढ्या कमी करूया. यासाठी कितींदा मला फोन केले. खरं तर मी फोन केला पाहिजे गुरु म्हणून, एक आदर्श, एक महानुभाव म्हणून, पण त्यांनी खूप न चुकता खूप फोन केले. प्रशांत कुठेपर्यंत पोहोचला, प्रशांत कुठे आला, बापाची काळजी ज्या माणसामध्ये आहे ना त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे, दोघांच्या विषयी बोललं पाहिजे. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. मॅडम बोलल्या ना कितना कल्याण का सुखी वातावरण कर दिया, उल्लासनगर का वातावरण कितना सुखी, भिवंडी का वातावरण जहाँ पर बच्चे पढ़ने के लिए राजी थे, वहाँ पे वाड़ा के कितने बच्चे हैं जहाँ पे सुखी भूमि कर दिया ना. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, माय हरीण काळीज पिकाचं पुती अपार, माय हरीण काळीज पिकाचं पुती अपार. बाप शिवाराचा धणी, बाप शिवाराचा धणी, माय धन्याची घोराणी. माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आणि गमती गमतीने आई वडिलांमध्ये भांडणं होतात. माय भांडते का ते सांगितलंच नाही, ते डिक्लेअरच केलं ना स्टेजवर, काढा कसं भांडण झालं होतं. भांडणं झाली पाहिजे, आपण नाही भांडत. बरं झालं तुम्ही यवतमाळमध्ये आला. पुणे मुंबईचं वातावरण फार गढूळ आहे. घरामध्ये बेडरूम आहे, बायकोचा वेगळा, नवऱ्याचा वेगळा, अशी भांडणं काय कामाची नाही. माझे वडील फायर ऑफिसर होते, माझी आई 9वी नापास, वडील फायर ऑफिसर सर आणि आई 9वी नापास. आईचं नाव यमुनाबाई. काय नाव, काय नाव, यमुनाबाईचं काढते. आईचं नाव यमुनाबाई, ती 9वी नापास, वडील फायर ऑफिसर. पण माझा बाप कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू होता असं तुम्हाला कळलं आहे. कारण श्रीपादादा हे सगळे मुक्त विद्यापीठ बंद करायला यांनी घाट घातला नाही. यांनी बापाची मिटिंग केली पाहिजे, तेव्हा बैठक घेतली पाहिजे होती, सांगितलं पाहिजे होतं. आईचं नाव यमुना, ते तिला यमुना कधीच म्हणते. किंवा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आता जे लाडे लाडे चालत तसं पण नाही बोलते, माझ्या पिल्लू असंही काय बोलले की बाहेरून आल्या अण्णांमध्ये त्यांनी आपली जोडे काढली, शूज काढली की जोरात ओरडायचं, हे एमे, हे एमे. अरे 9वी नापास बापाने एम ए करून टाकली. कुठल्याच विद्यापीठात तिला जायची गरज पडली ना, बापाने सर्टिफिकेट देऊन टाकलं तू एम ए आहे. आम्हाला वाटायला लागलं आपली एम ए आपल्याला बी एम ए ठेवायला पाहिजे, मी मास्तर असं जातो. म्हणून भांडणं झाली पाहिजे. भांडा तुम्ही, तुम्हाला शुभेच्छा देतो भांडण्यासाठी. ओढीचं भांडण
झाला पाहिजे, भांड्याला भांड घरात लागलं पाहिजे. एक माय बापामधी पैंज अशी होलागली, एक माय बापामधी पैंज अशी होलागली, सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली, सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली. तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, थोडा थोडा दोघावानी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. सगळ्या तरुण लेकरांना सांगत असतो मी कॉलेजला शिकवतो, माझी जबाबदारी आहे. माझ्या सगळ्या लेकरांना, माझ्या सगळ्या लेकींना मी सांगत असतो की रात्री आपल्या वडिलांच्या मुली चालून बघा. ती जर ओली झाली असेल तर लक्षात ठेवा आपला गाव रडला आहे. त्याला 4 चौघांमध्ये रडता येत नाही, आपल्या संस्कृतीत त्याचं दमन करून टाकलंय. 4 चौघात रडला तर काय बाईसारखं रडलं असं म्हटलं जातं. अरे भावनांची आंदोलन त्याच्यावर पण आदळली असेल, त्याच्या स्वप्नांचं काय झालं असेल. वडिलांच्या केसातून हात किंवा पाठीतून हात किंवा सगळा बांध मोकळा होता. खूप काळाची गरज आहे. जीवला मूल कोणावा मला रेकॉर्ड करा. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. एक माय बापामधी पैंज अशी होलागली, एक माय बापामधी पैंज अशी होलागली, सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली, सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली. तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, तवा हसून माय म्हणी, थोडा थोडा दोघावानी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. जीव लावतिया माय मन मायेचं निराळ, जीव लावतिया माय मन मायेचं निराळ, बाप लपवी तो डोळा जवा येतुया वगाळ, बाप लपवी तो डोळा जवा येतुया वगाळ. कोला मायेचा पदर, कोला मायेचा पदर, पुसून डोळ्यातलं पाणी, माय नारळाचं 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 पाणी. मनोहर राणाची खूप सुंदर लिहितात. लवकर भेटू सगळं. त्यांचं म्हणणं काय म्हणतात ते तुम्ही आहे का, त्यांना विनंती करतो. सर्वांना सस्नेह नमस्कार. आणि असं म्हणतात की संगतीने होतो पंगतीचा लाभ. आज महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध नाव की ज्यांच्या संगतीमुळे मला ह्या पंगतीचा लाभ मिळालेला आहे, सरांचे आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. इथे तर माझ्या फक्त 2च व्यक्ती ओळखीचे आहेत. एक जे आत्ताच गेले ते जोशी सर, आणि दुसरे माझ्या शेजारी बसलेले कवी प्रशांत मोरे सर. जोशी सर असे आहेत की त्यांच्याशी बोलायला आमच्यासारखा माणूस टरकतो एवढा त्यांचा अभ्यास व्यासंग आहे. आणि दुसरे हे मोरे सर हे असे आहेत की यांना ऐकल्यानंतर उभा महाराष्ट्र थरथरतो, थिरकतो, नाचतो. अशा ह्या 2 माणसांच्या मध्ये मला इथे यायला मिळालं. दोघांचे खूप खूप आभार. या ठिकाणी आज ज्यांचा विवाह सोहळा आहे, खरं तर हल्ली जे युग आहे ते मी माझ्या कवितेमध्ये असं म्हणतो सर की वारे हे न्यारे नव्या युगाचे, आता ऐके ना मुलगा बापाचे, गेले जमाने आंबे चिंचाचे, आले जमाने बर्गर पिझ्झाचे, ज्याच्या घराला नाही चप्पर तोही करीतो विदेशी सफर,
म्हातार झालं वयानं 70, म्हातार झालं वयानं 70, बरमुडा घाली सोडून धोतर. आपल्या संस्कृतीचं धोतर सोडून देणाऱ्या या पिढीमध्ये आपण वावरत आहोत. परंतु जेव्हा ज्याची प्रज्ञा ही अनंत असते तेव्हा हा 50वा वाढदिवस सोहळा होतो असं मला वाटतं. आणि अशा सोहळ्याला मला यायला भेटलं. खूप खूप धन्यवाद दादा. ही वडाच्या उंचीची माणसं आहेत म्हणून तुम्ही आपण आहोत. आणि मी जे म्हटलं धोतर सोडण्याच्या काळामध्ये अशी माणसं आहेत, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे आहे. आणि म्हणूनच आज आपण आहोत इथे, मंचावरती आहोत. इथे अनंत सरांचीच उंचीची अनेक माणसं आहेत की ज्यात एक जोशी सर होते. हे वड आहे, वटवृक्ष आहे. आणि ह्या वडांच्यासाठी एक कविता. वडामुळेच अस्तित्व आहे या धडाचे, वडामुळेच अस्तित्व आहे या धडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे. वड सोसून उन्हाळे देई पावसाळे, आणि फांदी फांदी लाई सुखाचे शहाळे. फाटके गेले होते सर कल्याणला, फाटकेच परत नागपूरला आले. आणि आज अनेकांची हृदय शिरली त्यांनी. असा हा वड आहे. या वडाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी असं म्हणेन की तुमचा 50वा वाढदिवस सोहळा आज मला अचानक यायला मिळालं, पण 75वा वाढदिवस व्हावा आणि पुन्हा मला बोलवावा अशी मी आपल्याकडे प्रार्थना करतो. वड सोसून उन्हाळे देई पावसाळे, आणि फांदी फांदी लाई सुखाचे शहाळे, सालियाड लपवितो हो, सालियाड लपवितो दुःख त्या फोडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे. शिरीभार पारंब्यांचा, संसाराचा, मुलाबाळांचा, नातवांचा, नातेवाईकांचा भार असतो, तो सहज असतो का वड. शिरीभार पारंब्यांचा तरी नाही वाकला, वाऱ्या वादळाच्या पुढे नाही कधी झुकला, त्याने शाबूत ठेविले हो, त्याने शाबूत ठेविले बुरुज गडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. ह्या वडाने संस्कृती जतन केलेली आहे. ते बुरुज सांभाळले म्हणून आज त्यांचे वाढदिवस, तेही विवाह वाढदिवस साजरे होत आहेत. मला वाटतं हे चांगलं देवता का याचा आदर्श तुम्ही आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. म्हणून असे विवाह वाढदिवस देखील साजरे झाले पाहिजे. डोळ्यापुढे जळताना कोवळेच कोंब, पेऱ्या पेऱ्यातून ढाळी चिकाचेच थेंब. डोळ्यापुढे जळताना कोवळेच कोंब, पेऱ्या पेऱ्यातून ढाळी चिकाचेच थेंब. दुःख तोच जाणो त्याच्या हो, दुःख तोच जाणो त्याच्या, काळीज फोडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे. माझ्या शेजारी बसलेले प्रशांत दादा आई आणि वडिलांवरती अतिशय अप्रतिम लिहितात आणि सगळेच कवी लिहितात. माझ्या मते दादा की जो महाराष्ट्रात एक असा कवी नाही की जो आईवर लिहित नाही. आणि माझ्या मते जो आईवर लिहित नाही तो कवीच नाही. आईवर सगळेच लिहितात. पण तरी मी असं म्हणेन की
आपल्याला वात जळताना दिसते, परंतु तेल जळताना दिसत नाही. वात जळताना दिसते, परंतु तेल जळताना दिसत नाही. आणि जो जळतो तरीही दिसत नाही, त्यालाच बाप असं म्हणतात. त्यालाच बाप असं म्हणतात. त्या बापासाठी परत एकदा टाळ्या वाजवत त्यांना उदंडायचे आहोत. आपण आज ज्या समाजामध्ये वावरत आहोत, आपल्या सगळ्यांसाठी ते आदर्श आहेत. या वडांचा आदर्श आपण सगळ्या जोडपांनी जोपासला पाहिजे असं मला वाटतं. खेद वाटतो सर काय, मी एकदा निफाडच्या कोर्टामध्ये गेलो होतो आणि तिथे नवरा बायकोची केस होती आणि मी बसलेलो होतो, ऐकत होतो. जज साहेबांनी विचारलं पत्नीला की तुमच्यातलं भांडण तरी काय आहे नेमकं आणि का तुम्हाला घटस्फोट का हवाय. महिलेला विचारलं, तिने सांगितलं, माफ करा ते इथे बोलणं योग्य नाही तरी पण सांगतो, तिने असं सांगितलं की मी रोज रात्री झोपताना माझ्या चेहऱ्याला अंडी लावते आणि ते यांना नको, ते यांना सहन होते. म्हणजे हाच आमचा वादाचा मूळ मुद्दा आहे. जज साहेबांनी विचारलं, बाई ताई तुम्ही चेहऱ्याला अंडी का लावता. म्हणजे कळत नाही याला, मी चेहऱ्याला अंडी तरी का लावते हे तरी याला कळतंय का लावतात सांगा तरी. मला अहो मी सुंदर दिसावी म्हणून अंडी लावते ना. मग सुंदर कोणासाठी दिसावं असं वाटतं, याच्यासाठीच ना. हे याला का कळत नाही. तर मला असं म्हणायचं आहे, सुंदर असणं महत्वाचं आहे की दिसणं महत्वाचं आहे. दिसण्यासाठी तुम्ही असण्याला नाकारतायत. एवढ्या क्षुल्लक कारणामध्ये, एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आजकाल घटस्फोट होत असताना 50 वर्ष ही माणसं आपल्या समोर आदर्श ठेवण्यासाठी छुटपुट भांडत. बरं वैशिष्ट्य बघा काय आहे की दोघेही साहित्यिक आहेत. प्रज्ञा मॅडम कवयित्री आहेत, साहित्यिक आहेत, लेखिका आहेत आणि समीक्षिका आहेत. हे सगळे सर्वगुण संपन्न असताना सरांनी सांगितलं की त्या काय करत नाही, गृहीत धरणं त्यांना आवडत नाही. आणि खरे आजवर आपण हेच करत आलो की आपण आपल्या गृहिणीला फक्त गृहीत धरत आलो. हा सुद्धा एक आदर्श आहे आज घेण्यासारखा असं मला वाटतं. मी याच करिता शेवट करताना असं म्हणेन, जरी झिजून झिजून 50 वर्ष झाली आणि वयाची किती काका 79. जरी झिजून झिजून शीन झाली काया, तरी देई प्रत्येकाला आभाळाची माया. ही माया जपलेली आहे, म्हणून आभाळ भरून आलेला. जरी झिजून झिजून शीन झाली काया, तरी देई प्रत्येकाला आभाळाची माया. वडामुळे संजयाला हो, वडामुळे मोरे दादा, वडामुळे तुम्हा आम्हा दिवस गोडाचे अनमोल उपकार आहेत वडाचे, अनमोल उपकार आहेत वडाचे. दादा या वडांचे आशीर्वाद आपल्याला आहेत. महाराष्ट्रभर अशा वडांची महती तुम्ही गात आहात. आणि माझं भाग्य की या वडाच्या सावलीला आज मला क्षणभर उभा राहता आलं आणि तुमच्या संगतीने ते सगळं लाभलं. असं म्हणतात की जेव्हा खुजा माणसांच्या सावल्या या अजून खुजा व्हायला लागतात, तेव्हा असं समजावं की दिवस आता मावळतीला चाललेला आहे. मावळतीकडे निघालेल्या आजच्या समाजाला अशा वडांची आणि अशा प्रबोधनकारांची गरज आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धर्माधिकारी सर इथे बसलेले आहेत. अकोल्याला खास इथे आले आणि ते उल्हासनगरला शिकवायला होते आणि त्यांचं सगळं व्यक्तिमत्व ते लेकरांच्या पुढ्यामध्ये स्थळ म्हटलेलं होतं. आणि या सगळ्यांच्या एक हृदयामध्ये गोडवा आहे ना, फार वेगळा आहे. मुकुंद काय म्हणतो माहिती ना, कालचा पावसाळा जरी चाचला, कालचा पावसाळा जरी चाचला, तू धीराने तिथे नांदले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळवताना जुन्या जाळले पाहिजे. लोक येतील धावून
तुझ्यासाठी, या बाबासाठी, या माईसाठी. लोक येतील धावून शब्दावरी. तुम्हाला सर्वांना माहिती नसेल की प्रशांत दादा मोरे मुंबईचे आहेत, कल्याणवरून आले असं जरी वाटत असलं, हा माणूस काल सकाळी पहाटे 4ला उठला, 5 वाजता आवरून निघाला, झिरणी पाड्यासारख्या ठिकाणी 600 किलोमीटर प्रवास करून आला, तिथून परत इकडे 500-600 किलोमीटर नॉन स्टॉप तिथे मोठा कार्यक्रम करून रात्रीचा प्रवास करून इथे आलेला आहे. मी असं म्हटलं की काय कार्यक्रम आहे नक्की तिकडे? ते म्हणे काही नाही, माझे एक सर आहेत आणि तिथे एक मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा विवाह सोहळा आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आणि जावंच लागेल. जेव्हा माणूस एवढा मोठा प्रवास करतो ना, तो कोणासाठी करतो? नक्कीच ती माणसं मोठी असतात तेव्हा इतका मोठा प्रवास नॉनस्टॉप करतो. लोक येतील धावून शब्दांवरी, लोक येतील धावून शब्दांवरी, वागणे आपले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. आईची आठवण प्रत्येक प्रदेशामध्ये येत असते. श्रीपादांनी उल्लेख करताना खूप सुंदर बोलले ते की बोली भाषा मरुमरू पाहत आहे. आपल्याकडे आपल्या काळजामध्ये गेली 20 वर्ष एक कविता वाचते, आपल्या काळजामध्ये गेली 20 वर्ष एक कविता वाचते. कोणाची कविता? कोणाची कविता आहे? ऐकली ना? त्याचा संगीतकार मी आहे. त्याचा गायक मी आहे. त्याची चाल माझी चांगल्या चालीच असल्याने हे खरं तर ही सगळी मोठी मोठी मंडळी सांगत नाही, मला सांगावं लागतं. वास आले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, आया बाया सांगता की मी होतो जवा तारा, दुष्काळाच्या साली मायचा होता पारा, पिठामंदी पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, पाण्या काटे चायले माय जाई राणी, पायत नसे वाहन साधी हिंडे हनवानी, इचू काट्याले भीतीचा मोजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, बाप लावे माईच्या माग सदा कदाटुमन, बस झालं शिक्षण याचं हाती घेऊ दे रुमन, शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, हे दारू पिऊन मायले रोज माय माझा बाप, दारू पिऊन मायले रोज माय माझा बाप, थर थर कापे माय लागे तिले धाप, कसायाच्या दावणीने बांधली जशी गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय, तवा माही माय, तवा माही माय. किती सुंदर आपली वैदर्भी बोली भाषा आहे, किती सुंदर आहे ना बोली भाषा. सैमाया सजनली आते चैनाचं पडेच ना, केईच्या पानावर डोली लागूव मयना, ओ सैमाया सजनिले. थोडंसं इथून पुढे गेलो ना की मराठवाडा लागतं. मराठवाड्यामध्ये वैदर्भी बोली भाषा, मराठवाडी बोली भाषा दोन्ही मिक्स होतात. देवानंद पवार नावाचं एक लेखक मला भेटलं, तेव्हाचा औरंगाबाद, आताचा संभाजीनगर. एक मळका कागद घेऊन आला लेकरू, मला म्हणले दादा कविता लिहिली आहे, याला चाल लावून द्या ना. म्हणलं काय करायलास? मला एम ए करायलो. म्हणलं कुठं करायलास? मला इथेकडे करायलो. म्हणलं अजून काय करायलास? म्हणले दादा सकाळच्याला एम ए करायलो, रातच्याला बिअरबारमध्ये काम करायलो. म्हणलं बिअरबारमध्ये का काम करायलास? म्हणजे दादा नादारी ना, घरला पैसे धरायला लागतात आणि आपल्या शिक्षणाला पैसे लागतात ना, ते पण ठेवतो. म्हणजे घरला लागतो. म्हटलं बरं रात्री बिअरबारमध्ये लय आईच्या माईच्या शिव्या खात असेल ना? हा म्हणले दादा रातभर शिव्या करतो माईच्या आणि सकाळी ओव्या देतो माईच्या. सकाळी ओवी लिहिणारा माणूस आईचा अप्रतिम त्याने लिहिले. तो असं म्हणतो, माया मायाचं चित्रांग मले फार
उडता पदर मले तिरंगा भासते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते माया मायाचं चित्रांग मले भारत वाटते ती करते थोर काम तिचा गळतो या घाम ती करते थोर काम तिचा गळतो या घाम तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते तिचा उडता पदर मले तिरंगा भासते तिची फाटकीचा चोळी तिचं फाटक लुगाड त्या फाटक्या लुगड्याले किती ते तिचं ठिगाळ समजा भारतामधले ते परंतु वाटते तिचं उडता पदर मले तिरंगा भासते तिच्या कपायाचं कुकू अशोक चक्र वाटते तिच्या कपायाचं कुकू अशोक चक्र वाटते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते भारत गरीब वाटते भारत गरीब वाटते दादा गरवाला एक मी सांगितलं तू चालू ठेव म्हणजे नाहीतर काय होतं की भाषण करताना भाषण नाही आवडतं पण टाळी वाजवतो ना तशी टाळी वाजवली माझ्या लक्षात येईल मला थांबायचं तशी टाळी तुम्ही वाजवा नाही आवडलं तर ती दात मिळतेच आहे गोव्याला गेलात तर तिथे पण आई जिवंत आहे ना अभय माझे जिण्यातलो भांगराळो खिनगे अभय माझे जिण्यातलो भांगराळो खिनगे ओपीन तुझे पावलान धाजनाची जिनगे कळलं ना नाही माझी काही हिब्रू भाषेतून बोललो दाखवी घेतली आपली भाषा बोललो गोव्यातली ना मालवणी बोललो ना मी कोकणी भाषा बोललो ना अभय माझे जिण्यातलो भांगराळो खिनगे ओपीन तुझे पावलान धाजनाची जिनगे त्यामध्ये कसं कळलं नाही कळलं आई तुझं मीन वाटे सारं जग सुन सुन तुझ्या कुशीत जन्मलो माझं चांदण्याचं जिन माझं चांदण्याचं जिन माझं चांदण्याचं जिन अभय माझे जिन्यातलो भांगराळो खिनगी ओपी तुझे पावलान धाजनाची जिनगी तरी डोंगरात रान नाही ऊन तान भान अनुवानी पायातून काढ कुटात टोचून रत्न गळे त्यातून माती रक्ताचं शिंपण तुझ्या पायाचं कुरूप हिऱ्या मोत्याच्या समान हिऱ्या मोत्याच्या समान माझं चांदण्याचं जिन माझं चांदण्याचं जिन खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला घास मुखीचा काढला जीव जीवाला जोडला घास मुखीचा काढला जीव जीवाला जोडला सत्वशील चारित्र्याची आई तुझी शिकवण आम्हा शिकवण जिन ताठ मानेन जगन ताठ मानेन जगन माझं चांदण्याचं जिन माझं चांदण्याचं जिन कल्याणला फटक्या चादरीने आल्यावर घरामध्ये ते तेल असतं ना डोक्याला लावायचं खोबरेल तेल ते पण नव्हतं ना केस भुरभुरुड नाही मिळालं गतीनं जोड ठिकळाची साडी तुझं जगन मरण तुझ्या घामाच्या धारेनं केलं गंगेनं स्नान तुझ्या घामाच्या धारेनं केलं गंगेनं स्नान तवा झाली की पावन पाप धुवून धुवून पाप धुवून धुवून माझं चांदण्याचं जिन माझं चांदण्याचं जिन आई गव्हाचं गबिंब आई सूर्याचं गबिंब आई गव्हाचं गबिंब आई सूर्याचं गबिंब आई खळगाची धार आई हिमावून गार आई खळगाची धार आई हिमावून गार आई केवळ्याचं बन आई अंबराई रान आई केवळ्याचं बन आई अंबराई रान आई आकाशाचा खांब आई खांबच आकाश आई आकाशाचा खांब आई खांबच आकाश साऱ्या जगावरून
तुझ्या कुशीत वाढन, तुझ्या कुशीत वाढन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. मलकापूर जसे आपण सोडतो तर भाषा बदलते. मलकापूर सोडलं खानदेश प्रदेश सुरू होतो, भाषा बदलते, तिथे बैनाही भेटतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताने चटते मग मी येते भाकर. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन जीव झाडाले टांगला. बैनाईच्या थोडस प्रदेशाच्या पुढे गेलो, धुळ्यापासून सगळ्यांपर्यंत भाषा बदलते, भावना बदलत नाही, भाषा बदलते, भावना बदलत. आयराणी भाषा सुरू होते. गहू दयस बाजरी दयस, गहू दयस बाजरी दयस, दयता दयता माय दयन दयता, याद माहेरणी येस, माहेरणी येस. गहू दळते बाजरी दळते, दळता दळता माय दळण दळता, याद माहेराची येते, माहेराची येते. गहू दयस बाजरी दयस, अशी खाऊशी वाटस मल्या खोबरानी खीर, अशी खाऊशी वाटस मल्या खोबरानी खीर. येड्या मन घेर खीर गाव कोस कोस दूर, माय कोस कोस दूर. गहू दयस बाजरी दयस, मायान माती मान काय फरक तो भास, मायान माती मान काय फरक तो भास. दोघे जन्मना संगती, सुखमान मिळे घास, सुखमान मिळे घास. गहू दयस बाजरी दयस, माय मातीन सांगन ते पिरा माती गोती, माय मातीन सांगन आते पेरा नाती गोती. काय काम करू पण काम येस रसवंती, काम येस रसवंती. गहू दयस बाजरी दयस, बंधू पर शांत मनायाद येस माय रोज, बंधू पर शांत मनायाद येस माय रोज. त्याने विमान बस माय, काम न हलक वज माय, काम न हलक वज. गहू दयस बाजरी दयस, बाजरी दयस. वसई विरारकडे गेलो ना, भाषा बदलते, भावना बदलत नाही. सारा रे माझे नातवा, सारा रे माझे नातवा, रुपये 15 वसईचे बंदरा, योग्य रुपयाने मला बंदरा. नातवा वल्ल वल्ल बिगिन वल्ल तुझा बोरका, नातवा वल्ल वल्ल बिगिन वल्ल तुझा बोरका. श्रावण गेला आणि फटवा उंगवला, श्रावण गेला आणि फटवा उंगवला. बाई द्या मना महिन्याची रजा गो, बाई द्या मना महिन्याची रजा गो. कशाला तू तुला महिन्याची रजा गो, कशाला तू तुला महिन्याची रजा. माझ्या आईची याद मना परते, माझ्या आईची याद मना परते, माझ्या आईची याद मना परते, माझ्या आईची याद मना परते. आपण सगळ्यांनी मायसाठी कविता म्हणायची, चालेल ना? एक ओळ मी म्हणतो, माझ्या बाबत तुम्ही म्हणायचे. चल सुरू करूया मायसाठी. ते काय झालं, प्रार्थनेचा स्वरच विसरून गेलो आपण. कॉलेजला गेलो की प्रार्थना बंद होऊन जातात, 10वी पर्यंतच प्रतिज्ञा प्रार्थना असतात ना. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिनं टाकलेला शब्द फुलांसारखा झेलावा. एक ओळ मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी म्हणायचे. ती या आईला आपल्या सगळ्यांच्याकडून वाढदिवसाची भेट असते. प्रेमाचा घर, कृपया कार्यक्रमाच्या नंतर सगळ्यांना जेवण आहे. प्रेमाचा घर
अमृत सागर प्रेमाचा घर अमृत सागर धरा भार भार माय माझी माय माझी माय माझी असो कुणी वैरी गोड तिची वाणी शहाळ्याचे पाणी माय माझी माय माझी माय माझी प्रेमाचा घर अमृत सागर धरा भार भार माय माझी कण्या घुगऱ्यात खालविला काळ चुलीतला जाळ माय माझी माय माझी माय माझी माय माझी माय माझी एक फाटकी गोधडी दिलेल्या बापाने माझ्यासारख्या खूप लेकरांना खूप सुंदर सुंदर रथ दिले. सगळे लेकरात निवांत झोपता येतात हे तुमच्या दोघांच्या मुळे चांगल्या चांगल्या कल्याणच्या वसाहतीमध्ये त्यांनी फ्लॅट्स घेतले नाही हे तुमचे उपकार आहे दोघांचे. तुम्ही आम्हाला मास्तर नसतं केलं आम्ही तिथेच मिळलो असतो तिथेच खेळलो असतो कुठेतरी गल्लीमध्येच राहिलो असतो. तुम्ही ज्ञानाचे दिवे लावले तिथपर्यंत आले. चीन फाटत या चीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा आधार कधी उन्हाला द्यावा आधार गाव बुडणारा सोसावा पूर गाव बुडणारा सोसावा पूर काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून गोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा इथं जाळते नात्यांची झळ. मगाशी म्हणालो की जुन्या गाठीतून काढलेला हा चुरगळलेला सगळा नाहीये चेहरा आहे माझा नात्यांची स्त्री उलटी फिरती बुड्यावर इथं जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहोर पळ होते जीवाची गाहोर पळ सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या कष्टाने लिपाव्या भेगा. आज यवतमाळला माझी खूप घरं झाली आहेत तुमच्या सगळ्यांसाठी कृतज्ञ. माझं खावणं मायाळू गाव माझं खावणं मायाळू गाव माझं खावणं मायाळू गाव तुझ्या विशीत रोज धाव तुझ्या विशीत रोज धाव तुझं म्हणून गोड मानून तुझं म्हणून गोड मानून ठेव उसरीत थोडी जागा बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कष्टानं लिपाव्या भेगा कष्टानं लिपाव्या भेगा. दादा खूप सुंदर. मी म्हटलं होतं ना की हा एक माणूस असा आहे की ज्याच्या कवितेवरती ज्याच्या आवाजावरती महाराष्ट्र थिरकतो आणि तो महाराष्ट्र कधी तरुण असतो कधी वृद्ध देखील असतो. सरांनी त्यांच्या कवितेमध्ये असं सांगितलं की आईसाठी ही कविता आहे. हा मी कधी कधी यांच्याबरोबर महाराष्ट्रावर फिरतो आहे आता काही दिवसांपासून. परंतु ज्या गावाला गेलं
जिथे ओळखीची माणसं दिसली की तिथे 50, 60, 70 वर्ष वयाची वृद्ध महिला समोर येते आणि असा डोक्यावरून हात फिरवते, लेकरा कधी आलास, जेवण करून जा, कांद्याची पात बनवली आहे खाऊन जा. पुढच्या गावाला गेलं की तिथली माय म्हणते, अशी कडकडून मिठी मारते, म्हणते बाळा तब्येतीची काळजी घे, येताना परत ये, शेंगोळे बनवले शेंगोळे खाऊन जा. झिरणी पाडायला गेलं फडकी ओढणारी माय. मला वाटतं माझ्या आजवरच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी एक माणूस असा बघितला की गावागावात त्याला आई आहे. नाशिकला आला की पवार, झिरणी पाडायला आला की पाटील, अर्थात ज्या गावात गेलं तिथे. इथे येताना सुद्धा फोन केला, घरी जेवायला कधी येणार आहेस, कुठे जेवणार, बाहेर नको जेव बरं का, आमच्याकडे ये. इतकं प्रेम मिळायला भाग्यवान लागतं आणि इतकं सज्जन लेकरू मला तरी कधी होता आलं नाही, येणार नाही. तुम्हाला आम्हाला संजय वैद्याचं मूळ कारण असं आहे ना की ते आया ज्या आहेत ना त्याच्या जवळ जे घेतात ना त्यांचं दुःख आपल्याला सांगतात, ही फार मोठी गोष्ट आहे. हे लाखोंचे मोर्चे जे आता येत आहेत ना, रस्त्यावर येत आहेत ना, त्याचं मूळ कारण आपल्या घरातून आहे. बाई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग, लई फुपाटा 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 बाई ग, शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. शहरात राहिलेली माणसं शहरात राहिलेली गावाकडे आली बघा. यवतमाळमध्ये आली तरी कल्याणची माती पायाला चिकटली आहे. बाप रामणारा तुझा राममाळावर फुल, बाप रामणारा तुझा राममाळावर फुल, हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल, दुःख दुःख त्याची इड रोज लाखा ग, लई फुपाटा 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 बाई ग, नग नग वाट मागू सुट्टी मधी घरी येना, येड्या माईच्या हात चलिका शेंगोळ्या खायना, नग नग वाट मागू सुट्टी मधी घरी येना, येड्या माईच्या हात चलिका शेंगोळ्या खायना, जपला त्रिलोक सल सलनारा काटा ग, लई फुपाटा 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 बाई ग, किती पाडावे तुकडे किती करावा रुसवा, मायरा बुराबू झाली का भाकरीचा तवा, किती पाडावे तुकडे किती करावा रुसवा, मायरा बुराबू झाली का भाकरीचा तवा, बाप दुष्काळी कोरडा, बाप दुष्काळी कोरडा, हात हाती गेला बेटा, लय फुपाटा 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 बाई ग, फुपाटा बाई ग. लेकरांनी खेळाचा आधार म्हणजे फार गरज आहे. मी माझ्या वडिलांचा फार जवळचा मुलगा होतो. 5 भावंडांमध्ये वडिलांनी माझी खूप लाड केली. एकच चहा घ्यायचो, एकच चहा एकाच कपामध्ये दोघं अर्धा अर्धा प्यायचो. जे हे सुख लाभलं आहे त्याच्यापेक्षा मोठं सुखच नाही. रात्री 2 वाजता जरी आलो तो वडिलांनी दार उघडला आहे, ताट वाढून ठेवलं, बेटा जेवण घेऊन आले, कधीच विचारलं नाही 2 का वाजले तुला, कारण त्या बापाला माहिती होतं आपलं लेकरू बिघडणार नाही. मालेगाव कॅम्पात वाढलो, धर्मालेकर सगळी असा हात केला ना, गांजा मिळायचा, चरस मिळायचा, अफीम मिळायचा, त्या वाटेला नाही गेलो. त्या बापाला वाट दिली त्या वाटेला सरळ चालत गेलो आणि तुमच्यापर्यंत आलो. प्रवाहीच आहे. आम्हादिल हिरवरान तुम्ही उन्हाळा सोसला, आम्हादिल हिरवरान तुम्ही उन्हाळा सोसला, आम्हादिल हिरवरान तुम्ही उन्हाळा सोसला, दिला मातीला पाऊस तुम्ही कोरडे राहिला माय बापा, दिला मातीला पाऊस तुम्ही कोरडे राहिला माय बापा, तुम्ही झालात आभाळ दिली आम्हाला सावली, तुम्ही झालात आभाळ आम्हा दिली हो सावली, तुमच्या मायेची नदी कधी नाहीच आटली, तुमच्या मायेची नदी हो कधी नाही हो आटली, तुम्ही
उभे आयुष्य राबून नाही दाखविले फोड उभे आयुष्य राबून नाही दाखविले फोड नाही घेतले कपडे नाही घेतल्या वाहना नाही घेतले कपडे नाही घेतल्या वाहना तुम्ही सदा कदा केला हसण्याचाच बहाणा तुम्ही सदा कदा केला हसण्याचाच बहाणा साऱ्या आयुष्याचे आसू तुम्ही पिऊन घेतले अमांथरली फुले तुम्ही काटेच वेचले माय बापा तुम्ही काटेच वेचले माय बापा हो माय बापा हा बोला नाही घेतले कपडे नाही घातल्या वाहना हो नाही घेतले कपडे नाही घातल्या वाहना तुम्ही सदा कदा केला हसण्याचाच बहाणा तुम्ही सदा कदा केला हसण्याचाच बहाणा साऱ्या आयुष्याचे आसू तुम्ही पिऊन घेतले अमांथरली फुले तुम्ही काटेच वेचले माय बापा हो तुम्ही काटेच वेचले माय बापा आम्हा दिलं हिरवं रान तुम्ही उन्हाळा सोसला दिला मातीला पाऊस तुम्ही कोरडे राहिला माय बापा तुम्ही कोरडे राहिला माय बापा निशब्द बसलेवरच सर बरोबर ना धर्माधिकारी सर काय बोला एक कवी असं म्हणतो माझ्या बापा पुढं फिके समते देऊळ रावळ माझ्या बापा पुढं फिके समते देऊळ रावळ त्याच्या पायांच्या चेरात माझे अजिंठा वेरूळ माझे अजिंठा वेरूळ तो बाप असतो अशा सर ह्या इतक्या वेदना इतकं दुःख की ह्या असं लिहिणं मालेगाव जरी म्हटलं तरी थोडं सेमी शहर होतं ना सर आणि तिथून कल्याण मुंबई असं तुम्ही गेला इतकं डीप कुठून येतं तर मला वाटतं की वेदना जितकी सुंदर बोलते ना तितकं सुख बोलत नाही त्या वेदना त्यांनी पण चिरलेल्या आहेत म्हणून हे लिहिणं येतं म्हणून हे कवितेत पाझरतं आणि सुख हे माणसाला मुकं करतं आणि दुःख माणसाला बोलकं करतं तेव्हा अशा बोलक्या कविता जबरदस्त दादांसाठी प्लीज टाळ्या वाजवा सर प्लीज किती सगळी दीक्षा देणारा बाप आहे समोर बसलाय आदर्श आहे जी कोणी लेकरं आली ना पुण्यामध्ये त्यांना मदतीचा हातच दिला कधीच नाकारला नाही म्हणून जे म्हणालो ना भिवंडी काय वाडा काय म्हणजे पालघरपर्यंत सगळं पसरलेलं आहे बरोबर ना अंबरनाथ काय लेकरं माझ्या पुण्यात येतात चांगलं लिहिलेलं असतं त्यांनी पुणे मुंबईत गेले तर पुणे मुंबईचे संगीतकार आशिष पैसे मागतात चाल लावायचे आपण चांगल्या चालीचे आहोत आपल्याकडे लेकरं येतात गोपालरावचं लेकरू आला परवा लातूरचं पोरग होतं म्हणजे दादा याला चाल लावून द्या ते लेकर काय सुंदर लिहितात ना काय सुंदर लिहितात अप्रतिम लिहिलं त्याने मी मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो मी मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो मी मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो समजते ना तुले मी काय म्हणालो मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड माती वाढवते कसे ते पाय म्हणालो फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो मी मायले बाप म्हणालो
असं म्हणतात लोक, तर मी बापाचं फार म्हणतो. आपल्या महाराष्ट्रातले सगळे साधू, सगळे गोवा महाराज कीर्तनामध्ये बोलतायत ना, माझ्या कविता सांगतात, माझ्या कविता म्हणतात, पण ते काय माझं नाव सांगत नाही. आपण त्यांना क्षमा करूया. ज्ञानदेवाचं कुठे नाव सांगतात, तुकारामाचं कुठे नाव सांगतात, ते त्यांचं वाचलं असतात. नितीन मोकळ नावाचं एक लेकर भेटलं मला दिव्याला रात्री 2 वाजता. NSS कॅम्प होता, कॅम्प संपला दिव्याचा आणि सगळ्या लोकल गेला, मी अडकून पडलो. ते लेकरू बाहेर कुठून तरी आलं. वडील त्याच्या रस्त्यावर कांदे बटाटे विकतात. त्याने ओळख मला म्हटलं प्रशांत दादा म्हटलं काय म्हटलं दादा मी नितीन मोकळ म्हटलं का म्हटले कविता लिहिली, कविता लिहू का तुम्हाला, त्याला चाल लावा का तुम्ही, काय लेकरं लिहितात, काय अर्थ लिहितात, सगळ्या बापांसाठी लिहित असलेल्या. बाप वाळू तलावून कुठलं वाळू चटका मारता. बाप वाळू तलावून कोमनी वाळुंग तरी, बाप वाळू तलावून कोमनी वाळुंग तरी, माय हुंद का बाई आभाळाच्या सरी, बाप वाळू तलावून कोमनी वाळुंग तरी, बाप वडाचं खोड तग धरून जगत, बाप वडाचं खोड तग धरून जगत, बाप वडाचं खोड तग धरून जगत, माय पारंब्या बाई पसारा भुईत, बाप वड डोळ्यातली गिळणारा गावंढा, बाप वड डोळ्यातली गिळणारा गावंढा, माय धावते ग पाणी कसं आसमानचा लोढा, माय करती वलाड बाप करी राग रुस, माय करती वलाड, माय करती वलाड लाड, माय करती वलाड बाप करी राग रुस, माय करती वलाड बाप करी राग रुस, राती हाळूच उशाला धोतरान डोळ पुस, वाहीन डोळ पुस, राती हाळूच उशाला धोतरान डोळ पुस, वाहीन डोळ पुस, बाप वाळू तलावून कोमडी वळून तरी, कोमडी वळून तरी, तेच शब्द माझ्याकडे आहेत, यांनी जे बोलले तेच शब्द तुमच्याकडे आहेत. पण भावना मांडण्याची जी पद्धत आहे ती मांडणी फक्त प्रशांत दादा कवीच करू शकतात, तुम्हाला आम्हाला नाही जमणार. दादा असं वाटतं की ही मैफिल संपूच नाही, म्हणजे माझ्यासारख्याला तर पोटच भरत नाही, इतकं ऐकावं वाटतं. आपला तो पहाडी आवाज आणि बेबीच्या देठापासून गाणं केवळ तुम्हाला कळावं, तुमच्यासाठी म्हणावं असं नाही. तुम्ही आता अर्थभाव आहे त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये, आणि म्हणून तेच शब्द की जे मी म्हणतो त्यांच्या तोंडून अधिक वजनदार होतात. असा प्रतिभावंत कवीसाठी पुनश्च एकदा आपण टाळ्या वाजवूया. दृष्टी ही तर प्रत्येक व्यक्तीला असते आणि ती आपल्याला जन्मताच मिळते, अपवादाने एखाद्याला नसते मिळते. परंतु दृष्टिकोन हा अभावाने मिळतो आणि तेव्हा त्यांचा प्रशांत दादा होतो. प्रशांत दादा साहित्यिकाला हा विशेष दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन घेऊन दादा महाराष्ट्रभर फिरत आहे. जोशी सरांनी सांगितलं की जो भूमिका घेऊन लिहितो तो खरा साहित्यिक असतो, तो खरा कलाकार असतो. आणि ज्याच्या लिहिण्याला भूमिका नसते ना तो नकलाकार असतो, नकलाकार होऊ शकतो. तुमच्या साहित्याला, तुमच्या लेखनाला, तुमच्या कवितेला भूमिका असावी. ती शेतीतल्या झिरणी-पाड्यातल्या आईची भूमिका असू द्या, अमेरिकेत राहणाऱ्या आईची भूमिका असू द्या, दादांची भूमिका स्पष्ट आहे की मला मायबापासाठी जगायचं आहे, मायबापासाठी लिहायचं आहे.
ते मायबाप घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि महाराष्ट्र त्यांच्या कवितेने वेडा आहे. त्यांची कविता ऐकताना एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू असतं. अशी जबरदस्त कविता दादा, तुमचं धन्यवाद. काका बसले आहेत समोर आणि काकांचा आज वाढदिवस आहे, विवाह वाढदिवस आहे दोघांचाही. त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतच नाही हे तरुण आहेत. काही दळभद्री लोक या वयाच्या लोकांना म्हातारे म्हणतात. तुम्ही म्हातारे नाही, महातारे आहात, महातारे आमच्यासाठी महातारे आहात. आणि गुरु ठाकूर असं म्हणतात, सॉरी आप्पा ठाकूर असं म्हणतात, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. आणि जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. समोर अशी चिक्कार ऊर्जा असल्यानंतर मलाही वाटतं की थांबूच नाही. आता कळतंय तुम्ही सकाळपासून बसलेले आहात. आम्ही उशिरा आलो आणि शहाणपण शिकू लागलो. हे येस येस दादा, तुमच्यासाठी दोन ओळी की हे सगळं तुम्ही लिहिता. इथं बसलेले अनेकांना रुच होतील अशा ह्या दोन ओळी की दुःखालाही घट्ट उराशी धरता येते. दुःखालाही घट्ट उराशी धरता येते आणि त्याची सुंदर कविता करता येते. तुम्ही काय करताय तेच तर करताय. दुःखालाही घट्ट उराशी धरता येते आणि त्याची सुंदर कविता करता येते. वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती, वातीमध्ये पीळ बरोबर असल्यावरती संपून गेले तेल तरीही जळता येते. दुःख धरून बसायचं होती ना फाटकी चादर. आज दुसऱ्याचं आयुष्य शोधता येते. हे धरून नाही बसायचं. त्याच्यासाठी पीळ पाहिजे. तो पीळ इथल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे असं मला वाटतं. कवी कुसुमाग्रज असं म्हणतात की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं आणि मातीमध्ये उगवून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेलं. जेव्हा असं प्रेम नभापर्यंत पोहोचतं तेव्हा असे 50वा विवाह सोहळा साजरे होतात. खूप आईच्या वडिलांच्या सगळ्याच प्रकारच्या कविता या ठिकाणी साजऱ्या झाल्या. की काही लोक म्हणतील ते फक्त रडवायलाच आले ते काय, तेवढ्यासाठीच बोलवलं की काय. अरे शुभ दिवस आहे छानपैकी, म्हणून मी सुरुवातच अशी केली की वारे हे नवीन वारे आहेत आपल्याचे, आहे की नाही. प्रेमावरचा विषय आहे दादा. आणि प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं. तुमचं वेगळं, माझं वेगळं, याचं वेगळं, त्याचं वेगळं. शब्द जरी ते 40 अक्षरे असते पण व्यक्तिपरत्वे प्रेम वेगळं असतं. आणि असं वेगळं प्रेम माझ्या कवितेतून मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. प्रेम 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 पण मांडायचं. काही लेखी बसल्या, काही लेखीची चेक दिसतात. स्ट्रॉबेरी नावाची कविता नक्की पाठवणार अशी विनंती लेखीच आहे. बरं चालेल. लेख ही प्रत्येकाला असतेच असे नाही. जो नशीबवान आहे त्यालाच लेख लागतो. ती लेख शेतात काम करणारे असो की आकाशामध्ये झेप घेणारे असो, प्रत्येक ठिकाणी ती आपल्या अस्तित्वाची अमिट निशाणी सोडून जाते. ती लेख असते. त्या लेखीसाठी शेती मातेतली ही कविता. तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी, माझ्या रानातली स्ट्रॉबेरी. तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी, माझ्या रानातली स्ट्रॉबेरी.
लेख अवखळ असते, नटखट असते, आचफळ असते, सगळ्या प्रकारचे लेख असते आणि तेव्हाच बापाला आनंद होतो. तुझी नखरे लाला झाली साऱ्यांनाच बाधा, तुझी नखरे लाला झाली साऱ्यांनाच बाधा, हिरव्या पातीतला कांदा आहे तुझ्यावर फिदा, हिरव्या पातीतला कांदा आहे तुझ्यावर फिदा, रोज सकाळी सकाळी तुझी निघते सवारी ग, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी. सगळ्या नात्यांमध्ये आई वडिलांना मुलगी हे नातं सगळ्यात गोड आणि प्यार असतं. ऊसही गोड असतो, मोठाला मोठा वाढतो, कांदाही गोड तिखट असतो, तसं इतर नाती गोड आहेतच नाही असं नाही. आमच्याकडे द्राक्ष पिकतात, आंबट गोड आहेत द्राक्ष, पण स्ट्रॉबेरी फक्त आणि फक्त गोड असते. म्हणून मी स्ट्रॉबेरी गीताना असं म्हणतो, दांडावरचा डोंगळा ज्याचा तुझ्यावर डोळा, दांडावरचा डोंगळा ज्याचा तुझ्यावर डोळा, त्याला धमकावी विळा म्हणे नाद सोड खुळा, त्याला धमकावी विळा म्हणे नाद सोड खुळा, दांडावरचा डोंगळा ज्याचा तुझ्यावर डोळा, त्याला धमकावी विळा म्हणे नाद सोड खुळा, तुझं रुपड असं फुलत दुपारी ग, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी, काळ्या मातीत लावूस तुला लावील ग फुस. ते खोकडे आहेत, घरात एक खोकडं, हातात एक खोकडं, अजून एक काय काय आहे. त्याने आपलं कल्चर बिघडत चाललेलं आहे. आणि असे काळ्या मातीतले ऊस खेड्यात आहे, बांधावरती आहेत, शहरातही आहेत, गल्ल्या गल्ल्यामध्ये उभे असतात. म्हणून मी असं म्हटलं, काळ्या मातीतला ऊस, काळजी गेली की काळ्या मातीतला ऊस तुला लावील ग फुस, कडू कारल्याचा वास तुला होईल ग त्रास, कडू कारल्याचा वास तुला होईल ग त्रास, तुझी काळजी काळजी तुझी काळजी काळजी घरी पांढरी ज्वारी ग, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी, येता जाता डोळे चार तुला न्याहाळती फार, येता जाता डोळे चार तुला न्याहाळती फार, तुझ्या जवानीचा भार मालकाच्या डोईवर, तुझ्या जवानीचा भार वावराच्या बांधावर, रासावध सावध रासावध सावध कुणी येईल शिकारी ग, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी. आपल्या अमरावतीचे नितीन देशमुख सर गझलकार असं म्हणतात की पाखडलं काहीच नाही सापडलं. असं नको व्हायला, एवढं सगळं पाकडून झालंय, काहीतरी सापडतं का बघूया. खरं आहे आणि 16 ज्ञान तिसरा हा डोळा, ज्ञान आलं पाहिजे आपल्याला. आणि पूर्वीच्या माणसं, मी असं म्हटलं झालं सकाळी की पूर्वी माणसं आहे ना अशिक्षित हो असती पण ज्ञानी होते. आता आपण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सुशिक्षित झालोय पण शिक्षित नाही. ज्ञान कुठे आपल्याकडे? पूर्वी कुठे शाळा होती पण किती किती आवक असायचं, काय ज्ञान असायचं. खरं आहे आणि 16 ज्ञान तिसरा हा डोळा, जर शिकली न शाळा जिन पालानी पाचोळा, जर शिकली न शाळा जिन पालानी पाचोळा, येता ओ गारी
स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या रानातली स्ट्रॉबेरी, तू स्ट्रॉबेरी ग स्ट्रॉबेरी माझ्या मनातली स्ट्रॉबेरी. समारोप करू. करायचा समारोप. एखाद प्रेमाचा विषय निघाला. मी पण प्रेमाच्या खूप कविता लिहिल्या आणि त्याच्यामुळे खूप बदनाम पण झालो. पण प्रेम नावाची गोष्ट प्रेमच असते ना. दोनच ओळी लेकीवर आहे, 2 ओळी लेकीवर. खूप सुंदर. लेक छातीशी बिलगते काय होते, 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 वाद असतो बाप त्याची गाय होते, वाद असतो बाप त्याची गाय होते. आणि प्रेम कवितेने समारोप करूया. या दोघांचं एकमेकांवर फार प्रेम आहे आणि दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचा साखरेचं तोंड. ती बोलायची. कार्यक्रम संपला की कोणी कुठं विचारायचं ती कोण होती. त्रास होतो. लग्न झालंय, 2 लेकरं, सुखी संसार चाललाय. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात, त्याचं साखरेचं तोंड. मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. आणि वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. अशी तुझ्यासाठी बोलतोय. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली कहाणी सच काही गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं, माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझा शब्द तिला सांगणार होता. नातं नातं लवकर सोडत नाही ती. मैत्रिणींना बोलायची त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोली काय झालं फुगायला, एके दिवशी पाणी पिताना बोली काय झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेम नाही तर सरळ सांगून टाकावं, मन कशाला साधावं. बोलली की मी म्हणे डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटले की धावत पडत लोकल धरते, कॉलेज सुटले की धावत पडत लोकल धरते. घरी जाते आरशात बघते मी स्वतःला बघू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांग अथवा सांगू नकोस. नजरेसमोर असं तर जत्रेसारखं पाहू नकोस. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. दोघांच्या पावसात मग चिंग भिजले 2 वेडे. ते स्वप्न की सत्य दोघांनाही पडले गोडे. पाऊस थांबला, लोकल सुरू झाल्या. पाऊस थांबला. तिच्या डोळ्यातल्या पावसाने प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर. तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल जाणार घरी. कोसळल्या मग सरीवर सरी. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली. ती गेली दिसेनाशी झाली ढग आले पुन्हा भरून. ती गेली दिसेनाशी झाली ढग आले पुन्हा भरून. तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून, तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून, तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. आपण ते सर्वांनी बोललो आणि इतक्या वेळ सहन करून घेतला. तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद म्हणत नाही, उन्हात राहतो तुमच्या. आणि शिक्षकांच्या संगतीमध्ये सकाळपासून आहे. मागे पाठ आणि पुढे सपाट असा होऊ नये म्हणून तुम्ही जे काय सांगितलं ते सांगतो की अनमोल उपकार या वडाचे, अनमोल उपकार या वडाचे. कालचा पावसाळा साचला, मायेचं चित्रांग मला भारत वाटते. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. माझ्या चांदण्याचं जीणं तू स्ट्रॉबेरी, माझ्या रानातली स्ट्रॉबेरी. माझ्या आईची याद मला परते. माय माझी कविता दुःखाने कष्टाने भेगा. आई फुफाटा ग फुफाटा. आणि मी मायले बाप म्हणालो, मी बापाले माय म्हणालो. आणि बाप वाळूत लावून अभ्यास केला मी. तर त्यांचा शेद आहे फक्त सरांचाच की आपण भेटलो तो योगायोग. आपण भेटलो तो योगायोग पण मनात घर केलं तुम्ही. आपण भेटलो तो योगायोग पण मनात घर केलं तुम्ही. तो चुकून नव्हता, तो
तो फक्त नशीब होतं, ते फक्त नशीब होतं. आणि एक शेवटचं बोलतो, तू जिंदा है, तू जिंदा है, तू जिंदगी के जीत पे यकीन कर, अगर कहीं तो स्वर्ग है उतारला जमीन पर, तू जिंदा है. काकांनी तसंच केलेलं आहे काकांसाठी, तू जिंदा है, तू जिंदगी के जीत पे यकीन कर, और अगर कहीं तो स्वर्ग है. स्वर्ग आणला काका तुम्ही काल आणि आज इथे. त्याच्यामुळे तुमच्या पुन्हा शुभेच्छा देतो, शुभचिंतन व्यक्त करतो आणि जे फळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. थांबतो. मला आता काय बोलावं असा प्रश्न पडला. प्रशांत मोरेंना मी फोन केला आणि त्यांनी लगेच सांगितलं की हो मी येतो. मला जरा धातूक एवढ्या लांबून येणाऱ्या माणसांची वाटत होती की कल्याणला येणं, कल्याणहून इथे फार कठीण आहे. कारण मी प्रवास करतो, मला कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांचा काल धुळ्याला कार्यक्रम होता. धुळ्यावरून प्रवास करून परत इथे आले. नंदुरबार गव्हर्नरच्या तिथे पुढे कार्यक्रम असून ते इथे आले आणि सर म्हणे तुम्ही काही काळजी करू नका. लक्षात घ्या, माझ्या आयुष्यात मला जे काही मिळालं ना, हे विद्यार्थ्यांचं आणि सहकार्यांचं प्रेम मिळालं आणि त्या प्रेमावरतीच आमचं जीवन जगणं चालू आहे. त्या प्रेमाच्या आधारावरतीच आम्ही जगतोय. लक्षात घ्या, सगळ्यांचं प्रेम, नातेवाईकांचं प्रेम, मुलांचं प्रेम, विद्यार्थ्यांचं प्रेम तर घ्यायचं प्रेम. आत्ता यांनी सांगितलं म्हणून इतके विद्यार्थी आत्ता येणार होते, 20-25 विद्यार्थी आत्ता येणार होते या कार्यक्रमात. मला प्रश्न पडला होता की आता आपण इथे सगळ्यांची व्यवस्था कशी करू शकतो. पण प्रत्येकाच्या काही अडचणी असतात, त्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाही. पण यावेळेस मात्र सगळे माझे प्राध्यापक मंडळी जी आहे ती या ठिकाणी उपस्थित झाली. याचा मला अतिशय आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे पुतण्या जे आहेत, जावई जे आहेत, यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः जबाबदारी उचलली. कार्यक्रम ठरवताना 3 दिवसाचा कार्यक्रम ठरवायचा म्हणजे वंचित होतं. आज खरा कार्यक्रम एक अजून माझा मिस झाला. आपले मिर्झाबेग, तर त्यांची तब्येत चांगली नाही म्हणजे त्यांना डायलिसिसवरती आहे. आणि किती चांगली माणसं जगात आहे बघा. मला त्यांनी फोन करून सांगितलं, सर मी तुमच्या तिथे माफी मागायला येतो, मी कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बघा, मी कार्यक्रमामध्ये 12 ते 2 काहीच ठेवलं, 12 ते 1 पर्यंत काही ठेवलं नाही. मी आलं तरी तुम्हाला उभं करून देईल म्हटलं, मी 12 ते काही ठेवलं नाही. पण त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. शेवटी निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालत नाही. यांनी ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतली, त्या विद्यार्थ्याचं काही विचारू नका, जीवावर प्रेम करणारे विद्यार्थी. आत्ता अजून 2 गोष्टी मला इथे मगाशी प्रज्ञाने सांगितल्यानंतर त्यांना मी आता काव्य सगळं देणार आहे. एक गोष्ट मगाशी मी सांगायला विसरलो की मला खर्च लिहिण्याची सवय आहे. रोज काय केला, कोथिंबीर लिहिली तर 10 रुपयाची खर्च. तर मी खर्च लिहित होतो आणि तो डिसेंबर महिना होता आणि त्या खर्चावरून तिने एक कविता केली होती. डिसेंबर आला, डिसेंबर संपला, जानेवारी आला, अशा प्रकारे ती कविता होती. हे कशासाठी तुम्हाला सांगितलं की साध्या प्रसंगातून सुद्धा एखादा कवी कशा प्रकारच्या उत्स्फूर्त कविता करू शकतो हे मोरेकरांचे. तुम्हाला मी दुसरं काही कडवं करायला सांगितलं होतं, कडवं म्हणून मला माझ्या वडिलांची आठवण झाली. पायात आयुष्यात कधीही भाग घातली आणि महात्मा गांधीसारखं फक्त एक पंचा उघडायचे आणि एक पंचा खात्यावर असं आयुष्यात आम्हाला शिक्षण दिलं गेलं. आणि आज आम्ही तुमच्यासमोर घावं हे लक्षात घ्या. बस याची जाणीव मला झाली. तुमच्या सर व्याख्यानात मला तुमच्या कवितांना मला खूप मिळालं, खूप मिळालं. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली. मी तुमचा अतिशय आभारी आहे, मी अतिशय आभारी आहे. आणि सगळेजण तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहा, पूर्ण उपस्थित राहा, शरीराने मनाने या ठिकाणी उपस्थित राहा. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आमचा पुतण्या बसायला पडेल दत्तात्रय जोशी आणि त्यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद. ये वाक्यग्नि
दुरितांचे निर्धाव विश्वस्वधर्म सूर्ये पाहून जो सेवाशील बोलेला हो प्राणिजात वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोधतेचे अर्णव पीयूषाचे चंद्रमेचे लाक्षण मातंडचे तापहीन जे सर्वाई सदा सज्जन सोयरे हो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवाळेजी ये थमणे श्री विश्वेश्वराव आहोईल कालप्रसाव ये वरे ज्ञानदेव सुखिया 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 त्रिगुणात्मका त्रिमुखेश्वरा त्रिगुणात्मका त्रिमुखेश्वरा त्रिगुणात्मका त्रिमुखेश्वरा ब्रह्मा हरि हरत्रीश्वरा ब्रह्मा हरि हरत्रीश्वरा त्रिगुणात्मका त्रिमुखेश्वरा त्रिगुणात्मका त्रिमुखेश्वरा त्रिगुणात्मका त्रिमुखेश्वरा चारी वेद स्वान समोरा कामधेनु जणू देव सुंदरा चारी वेद स्वान समोरा कामधेनु जणू देव सुंदरा वसन असे